करते संत पूजावे आरुती असं सांगितलं। समजा आपण देव पूजा करत असाल आणि जर आपल्या दारात संत आले असतील तर ते देव बाजूला सारावेत, अगोदर संतांचं काय करावं, पूजन करावं असं शास्त्र सांगतं। आणि ज्या ठिकाणी संतांचा अपमान होतो, संतांचा स्वभाव आहे योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे। पाणी संतांचा स्वभाव आहे, संत सहन करतात, पण भगवान परमात्मा कधी संतांचा अपमान सहन करत नाही। ज्ञानोबरायांचा अपमान ज्यांनी केला आज त्यांचा वंशाचा नाश झालेला आहे, तुकोबरायांचा अपमान ज्यांनी केला त्यांचा वंश आज नष्ट झाला। संतांचा अवमान कधी करू नये, आणि संतांचा अवमान झाल्यामुळे त्यांना शाप मिळाला। अबुत्थानं कृतं नो यो नमस्कारोपि गर्विताः मोहिता नरभावात्वात् स्वर्गात् दूरा भवन्तु। ते स्वर्गामध्ये राहत होत्या आणि त्यांना शाप दिला की तुम्ही अभिमानाने संतांना नमस्कार केला नाही, संतांचा अपमान केला। म्हणून सज्जनो हो, मायबापो, एकच विनंती करेल आपल्याला, आपण खूप चांगले आहात त्याबद्दल काहीच वाद नाही, पण यदा कदाचित आपल्या दारात जर एखादे आपले संत आले असतील किंवा नसते आले, रस्त्याने जरी चालले असतील, एखादे संत असतील, एखादे फकीर असतील, एखादा साधू असेल, तर कृपया त्याचा सन्मान नका करू। माझं वाक्य व्यवस्थित आहे का? त्याचा सन्मान नका करू, काही फरक पडत नाही, पण त्याचा अपमान तरी नका करू। एखादा भिकारी दाराशी आला असेल, त्याला काहीच देऊ नका, हे मी तुम्हाला व्यासपीठावरून सांगतोय, त्याला काहीच देऊ नका, पण फुकटाचा उपदेशही करू नका। नाही तर काही देत तर नाही, पण म्हणतात कामधंदा करायला काय झालं, हा कामधंदा करा, चिरले तर चार होतील, अशी तुझी तर तुला काय करायचं। बोधयंती न याचन्ते भिक्षादार गृहे गृहे दियताम दियताम नित्य अदातु फलमिदृशम। शास्त्र सांगतं की जो भिकारी असतो ना, तो भिकारी भीक मागण्यासाठी नाही, तो उपदेश करण्यासाठी तो समोरच्याला की बाबा काहीतरी दे, तू दिलं तर तुझं वाढेल। मला सांगा, शेतामध्ये आपसुकच लागतं, पेरावं लागतं, इन्व्हेस्टमेंट करावी लागते, त्यावेळेला आणि विष्णूच्या अंशापासून निर्माण झाली, तिचं नाव मेना, आणि ती हिमालयाची काय झाली, पत्नी झाली। ती हिमालयाची पत्नी झाली। मेना यास्तनया देवी पार्वती जगदंबिका भविष्यती प्रिया शंभोस्तप कृत्वा सु। आणि त्यावेळेस तिला सांगितलं की तुला मेना व्हावं लागेल, आणि काळजी करू नको, तुझ्या पोटी आदिशक्ती जगदंबा अवताराला येईल, आणि तिचा विवाह भगवान शंकराशी होईल। आणि पुन्हा दुसरी जी मुलगी होती तिला सांगितलं धन्य प्रिया द्वितीया तू योगिनी जनकस्य च तस्य कन्या महालक्ष्मी नामना सीता भविष्यती। त्याच्यामध्ये जी दुसरी कन्या होती तिला सांगितलं की तू या मृत्यूलोकामध्ये मेनका या रूपाने अवताराला येशील, आणि तुझा विवाह राजा जनकासोबत होईल, आणि तुझी मुलगी या जगदंबिका श्री सीता ही तुझी काय होईल, मुलगी होईल। आणि तिसरी जी मुलगी होती तिला सांगितलं कलावती वृषभानस्य कौतुका कन्यासह जीवन मुक्ताच गोलोकम गमिष्यती न संशयः। त्यांनी सांगितलं की जरी संतांचा शाप तुम्हाला मिळाला आहे, पण संतांचा शाप देखील वरदान ठरतो की तुझा जन्म होईल ब्रजभूमीमध्ये, आणि तुझा विवाह होईल वृषभानुशी, तुझं नाव कीर्ती होईल, आणि गोलोक धामची स्वामिनी राधा भगवान कृष्णांची अतिशय प्रिय श्री राधा राणी तुझ्या पोटी जन्म घेईल, आणि तू राधा राणीची काय होशील, आई होशील, असा आशीर्वचन दिलेला आहे। आणि त्याच कारणाने मेनाच्या पोटी पार्वती मातेचा जन्म झाला आहे। तदनंतर प्रश्न करण्यात आला, महाराज तो जो तारकासूर होता, तो तारकासूर कोणाचा पुत्र होता आणि एवढा बलवान कसा झाला, ती कथा आम्हाला सांगा। त्यावेळेला त्यांनी सांगितलं की
व्रजंगनामा सौमेध्वई दीति पुत्रो मरोपमः नाम तुल्य तनो वीरे सुप्रताप्य युद्ध भवाद बली. कालांतरामध्ये एक व्रजांग नावाचा एक असुर होता. त्यांनी अतिशय तप केलं आणि तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यांनी सांगितलं की मला असा मुलगा झाला पाहिजे जो त्रैलोक्यामध्ये काय झाला पाहिजे, विजयी झाला पाहिजे. ब्रह्मदेवाने आशीर्वचन दिलं आणि तदनंतर त्याची वरांगी नावाची पत्नी आणि त्या पत्नीपासून तारकासुराचा काय झाला, जन्म झाला. असुरांमध्ये एक गोष्ट चांगली होती की ते भगवान परमात्माची नेहमी काय करायचे, तपश्चर्या करायचे, तप करायचे. आणि देवता हे नेहमी विषय विलासामध्ये राहायचे, पण असुर हे नेहमी काय करायचे, तप करायचे. आणि म्हणून ज्या वेळेला तारुण्य दशेमध्ये तो तारकासुर आला आणि तारकासुराला वाटलं माझं मी सगळ्या जगावर विजय मिळवला पाहिजे, त्यासाठी त्यांनी तप केलं. आणि तप केल्यानंतर जवळजवळ अनेक वर्षे त्यांनी तप केलं. 100 वर्षापर्यंत एका पायावर उभं राहून त्यांनी काय केलं, तप केलं. 100 वर्ष पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून त्यांनी काय केलं, तप. आता पूर्वीचा काळ होता, शक्यही होतं. आता अंगठ्यावर तर जाऊ द्या, पायावर उभं राहायचं म्हटलं तरी गुडघे दुखतात, खरं का नाही. आपल्याने नाही होणार, पण पूर्वीच्या काळामध्ये ह्या गोष्टी शक्य होत्या. 100 वर्ष अग्नीच्या अवतीभोवती अग्नी तयार करून अग्नीच्या मध्ये उभं राहून त्यांनी काय केलं, तप केलं. 100 वर्ष असं स्वतःला उलटं टांगून त्यांनी काय केलं, तप केलं. 100 वर्षापर्यंत फक्त हवा पिऊन, काय पिऊन, चहा पाणी नाही बरं, दूध नाही, हवा पिऊन तप केलं. आता पूर्वी वायुमय प्राण होता, नंतर जलमय प्राण झाला आणि आता काय आहे, अन्नमय प्राण आहे. आता जर काही कारणास्तव दुपारी जेवण नाही केलं, नाही मिळालं, संध्याकाळपर्यंत हे गाल असे मध्ये घुसून जातात 1-1 किलोमीटर, का असा चेहरा उतरून जातो, खरंय का नाही. आणि एकादशी जर असली तर साबुदाणे खाऊनही, भगर खाऊनही चेहरा उतरलेला असतो. आणि समोरच्याने विचारलं काय झालं, आज उपवास होता, काही खाल्लं नाही का, काही नाही, एकच किलो साबुदाणा खाल्ला, जास्त नाही खाल्ला. असा आपला उपवास असतो, साबुदाण्याचे वडे, हे का नाही. हवा पिऊन उपवास केला, अनेक प्रकारे म्हणजे व्रत केलं, तप केलं आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर वरमरोही काय मागायचं माग. त्यावेळेस सांगितलं की मला एकच पाहिजे, मला या जगात कोणीही मारता कामा नाही. बघा लक्षात घ्या, आया है सो जाएगा राजा रंक फकीर, एक सिंहासन बदी चढे एक पहने, जो आला आहे तो जाणारच आहे. अमर या इथं कोणीही नाही, इथं सगळे जाणारच आहेत, सगळ्यांनाच जायचंय. फक्त कधी जायचंय फिक्स कोणाला माहिती, आणि माहिती नाही तेवढंच बरं आहे. माहिती राहिलं असतं तर सुखाने जे आपण जगतो तेही आपल्याला जगता आलं नसतं. पण आपण तर मरणार आहेत यात संशय नाही. मग आपला जन्म कशासाठी झालाय, तर आपला जन्म देवे दिला देह भोजना गोमटा, बरोबर आहे ना. दिवसातून 4 वेळा तरी जेवायला पाहिजे, यासाठी भगवंतानी आपल्याला जन्माला घातलंय, बरोबर आहे का. काय म्हणते, हो महाराज बरोबर आहे. नाही, भगवान परमात्माने भगवत याच देही घणे देवाचे भज, या देवी दिला देह भजन गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता, देवी दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा. देवी दिला देह
भजन गोमाता देवी दिला देह भजन गोमाता देवी दिला देह भजन गोमाता देवी दिला देह भजन भगवान परमात्माने हा नरदेह भजनासाठी दिला आणि तोही कसा दिला? गोमटा. कसा दिला? गोमटा म्हणजे कसा? चांगला, सुंदर. नाही दिला का? दिला. मानव देहासारखा सुंदर शरीर कोणाचं नाही. मानव शरीराच्या रचनाचा जर विचार केला तर भगवंतानी पाय कुठं दिले आहेत? आहेत ना पाय सगळ्यांना? आलेत ना घेऊन? पाय कुठं दिले आहेत? खाली. हात कुठं दिले आहेत? वर. सपोज खाली हात राहिले असते आणि पायावर राहिले असते, मग काय केलं असतं आपण? विचित्र गोष्ट झाली असते. भगवान परमात्माने हे मुख दिलंय. तोंड कशासाठी? खाण्यासाठी आणि लोकांना वाईट वा भगवंताचं नाव घेण्यासाठी. भगवंतानी नुसतं तोंड नाही दिलं. त्याला माहिती होतं की माणसाचा काही भरोसा नाही, ते कसंही खातील. कारण की बघा, मी बरेच लोक पाहिले आहेत, वास्तविक सगळं अन्न समोर आल्यानंतर पाणी फिरवून भगवत अर्पण करून खावं असं शास्त्र आहे. पण काही लोकांना जर चपाती वाढली आणि भाजी मागून येत असेल ना, काही लोक तर असं पहिले मीठच वाढलंय ते मीठच खायला सुरू. अरे थांब थोडंसं. तेवढाही काहींना दम निघत नाही. काही भाजी येईपर्यंत पोळी संपवतात. तर भगवंतानी हे तोंड दिलं आणि तोंडांमध्ये काय दिले? दात दिलेत. काय दिले? आहेत ना सगळ्यांना? काहींचे पडले असतील पण दात आहेत. दात दिले. दात का दिले? की बारीक बारीक चावून खावावं म्हणून दात दिले. अख्खं गिळू नये, पोट खराब होऊ नये, तब्येत खराब होऊ नये म्हणून दात दिले. तेवढ्यावर भगवान परमात्मा थांबला नाही. तिथे एक जेसीबी बसवला भगवंताने. कोणता? खाऊन झाला का ते जेसीबीने माल काय करतं? आतमध्ये ओढून घेतं. माहिती ना कोणता? ती अक्का बसलेली आहे ना आपली, तिला फार चव लागते. कोणाला? त्या अक्क्याला. ते अक्क्याची मजा असते, पण पोटाचे काय होतात? हाल होतात. तोंड दिलं भगवंतानी आणि तोंडाच्या वर बरोबर काय दिलंय? दिलं नाही का तुम्हाला? काय दिलंय? तपासा बरं काय दिलंय? नाक. नाक तिथंच का दिलं? याचं कारण माता भगिनींचा स्वभाव असतो. काही रात्रीचं शिळं उरलं कशाला फेकायचं, खाऊन घ्यायचं म्हणून नाही लक्षात येत. कधी कधी ते जवळ घेतलं आणि ते समजा पिठलं असेल, उतरलेलं असेल, त्याचा वास येत असेल, तोंडाला थोडी समजतं. चेकपोस्ट इथं दिलंय ना, ते मला इथं चेक होतं आणि ज्या चेकपोस्टातून सांगितलं अरे रे रे माल खराब आहे नका, नो एंट्री, मग त्यावेळेला पण जाऊ द्या, मरू द्या, खात नाही आपण. समजा तेच नाक इथं मानेवर दिलं असतं, मग हे असं उचलून असं दाखवावं लागलं असतं का? बरं हेही ठीक आहे, काही हरकत नाही. सर्दी पडसं झालं, फार अवघड झालं. ते रुमाल घेऊन नाक शोधावं, कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं. मग भगवान परमात्माने नाक दिलं. नाकाच्या वर बरोबर दोन काय दिलेले आहेत? हेडलाईट. काय दिले आहेत? हेडलाईट. काय ते? डोळे. सगळीकडं लक्ष ठेवतात. कोण? डोळे. आणि आपल्या शरीरातील सगळ्यात नाजूक अवयव म्हणजे काय आहेत? डोळे. आणि भगवान परमात्मा माहिती आहे माणसं निष्काळजी आहेत, म्हणून भगवंताने नुसते डोळे नाही दिले तर डोळ्यांच्या वर काय दिल्या? पापण्या दिल्या. काय दिल्या? पापण्या. का? की डोळ्यांची सुरक्षा व्हावी, स्किन गार्ड. बरं ते दिलं तर दिलं. भगवान परमात्मा तेवढ्यावरही थांबला नाही, तर त्या पापण्या प्रत्येक सेकंदाला लुक लुक करतात. खरं आहे का नाही? बघा बरं आजूबाजूला सगळ्यांच्या काय करतात बघा. आणि ज्याची करत नाही समजायचं ते केले. आजूबाजूला बघत जा, करताय का? भगवंतानी त्या पापण्या दिल्या आणि तेवढ्यावर नाही, डोळ्यामध्ये घाण जाऊ नये म्हणून त्या पापण्यांना छोटे छोटे काय दिले? केसही दिले. केस जी घाण येईल ती त्या केसांमध्ये अडकावी, डोळ्यांमध्ये जाऊ नये. अजून भगवंतानी अजून सुरक्षा दिली की एक बायपास समृद्धी मार्ग तयार केला. पालखडमध्ये शिरू नये गाडी, त्यासाठी हा बायपास रोड तयार केला. घाम येऊ नये डोळ्यामध्ये म्हणून बायपास रोड काढला. पण आमच्या माता भगिनींना ते काही आवडत? ते जातात वैजापूरला आणि काय करतात? त्या रोडचं काय करतात? काय म्हणतात त्याला? असं कतरतात नाही तर दोऱ्यानी. काय म्हणतात त्याला? बेआबरू. काय म्हणतात त्याला? बेआबरूच म्हणतात ना.
भगवान परमात्माने जाऊ द्या काही हरकत नाही, पण हा नरदेह भगवंतानी दिलाय तो भगवंताच्या भजनासाठी, भगवंताचं तप करण्यासाठी. आणि बरं हा कायमस्वरूपी नाही दिलाय, हा का लाईफ टाईम नाही आहे. जसं आपण स्वतःचं घर असेल कितीही दिवस राहू शकतो, त्याला काही मोजमाप नाही, त्याला काही मर्यादा नाही. पण जर भाड्याचं घर असेल तर आपली एक म्हणे ना, भाड्याचं घर आणि खाली कर, तसं हा काही वर्षांसाठी करार करून भगवंतानी हा नरदेह दिलाय. आणि जोपर्यंत हे श्वास आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करावं. एकदा भाडं संपलं, करार संपला की तो भगवान परमात्मा उडून बाहेर फेकल्याशिवाय राहणार. जिंदगी के किराए का घर है, जिंदगी के किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़े. जय है. रूठ जाएगी जब तुझसे खुशियाँ, गम के सांचे में ढलना पड़ेगा. रूठ जाएगी जब तुझसे खुशियाँ, गम के सांचे में ढलना पड़ेगा. रूठ जाएगी जब तुझसे खुशियाँ, गम के सांचे में ढलना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी के किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ताड़ी ताड़ी हाँ. बोल पारेश्वर भगवान की. कितना मासूर हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू. ये जो मखमल का, ये जो मखमल का, ये जो मखमल का चोला है तेरा, चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा. जिंदगी के किराए का घर है, जिंदगी के किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. बोल पारेश्वर भगवान. भगवान हर हर महादेव. महादेव.
जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जेवढं सत्कार्य, जेवढं चांगल्या गोष्टी करता येतील तेवढं आपण कराव्यात. देह हा उसना आणिला पाचाचा शेकी त्या ज्याशी त्याचा देणे लागे. एके दिवशी हा नरदेह सोडावा लागेल. म्हणून भगवंतानी हा नरदेह दिलाय भगवत भजनासाठी. म्हणून मरावं तर प्रत्येकाला लागणार. ब्रह्मदेवाने सांगितलं बाबा तुलाही मरावं लागणार. अरे तुला काय, मलाही मरावं लागेल. आ ब्रह्मभुवना लोका कुणाला वर्तून अर्जुन, हा मलाही मरावं लागेल, तुलाही मरावं लागेल. असं अंतर राहिलं समजत, जवळच आहे ना आपलं. म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं की तुझं मरण कोणाकडून पाहिजे हे तू मला सांग. त्यावेळेला त्याने विचार केला आणि त्याने विचार केला अरे सतीच्या शोकामध्ये भगवान शंकर अतिशय दुःखी आहे आणि सतीवर एवढं प्रेम आहे भगवंताचं की ते पुन्हा कधी विवाह करणार नाही असं जाणून शिववीर्यं समुत्पन्नं पुत्र सेनापतिर्यदा भृत्वा शस्त्रं क्षिपेन्मह्यं तदा मे मरणं भवेत्. जर मला मरण द्यायचं असेल तर शिववीर्यं समुत्पन्नम, भगवान शंकराकडून जो पुत्र उत्पन्न होईल त्याच्या हाताने मला मरण. त्याला गॅरंटी होती भगवान शंकर पुन्हा विवाह करत नाही, त्यांना पुत्र होत नाही आणि मी काही मरत नाही. पण लक्षात ठेवा प्रत्येकाला जावंच लागेल, त्याबद्दल काही वाद नाही. अशी ती तारकासुराची कथा येते. इकडं विवाहाची तयारी चालू आहे. काल आपल्याला वेळ नव्हता म्हणून आपण लग्न घाईघाईत उरकलं. लग्न काही घाईघाईत करायचं नसतं, ते हळूवार चालत असतं. 2 दिवस 4 दिवस. पूर्वीचे लग्न 8-8 दिवस चालायचे, टेस्ट मॅच सारखे हे का नाही. आता ते वन डे मॅच झाली. सकाळी तुमताम तुमताम तुमताम, तुम्ही असं करा असं करा. दुपारी धूमधाम धूमधाम धूमधाम, संध्याकाळी सुमसाम सुमसाम सुमसाम. एका दिवसात लग्न उरकलं जातं हे का नाही. वन डे मॅच. आता तर 2020 आता तर लग्नाची तयारी आहे. तंडुलानां बहुशैलानां पृथक्कानां तथैव च गुंडानां शर्कराणां रवणांच्या तयारी केली आहे. मोठा भंडार ठेवलेला आहे आणि सगळे भांडारचं भंडार भरून ठेवलं आहे. आणि आता जातीवाल्यांना सगळ्यांना बोलवावं लागतं समाजातील. म्हणून आता पर्वतराज आहे हिमालय, म्हणून अनेक पर्वत आले. क्रोंच पर्वतराजो ही महाबल परिच्छेद आज गवान अग्रिश्रेष्ठ समुत्पन्न अमृतः. अनेक पर्वत आलेत, अनेक नद्या आल्या. गोदावरी च यमुना ब्रह्मस्त्री वेणिका तथा अय्यव हिमशैला च व्यवहा शिवयोरिती. अनेक नद्या आल्या. त्यामध्ये नर्मदा मोक्ष रुद्रकन्या सरिद्वदा. रुद्रकन्या भगवान शंकराची मुलगी नर्मदा. या सगळ्या नद्या आल्या तिथं सेवा करण्यासाठी, त्या विवाहामध्ये उपस्थित होण्यासाठी. आणि तो जो मंडप होता तो 10 योजन अंतर एवढा मोठा मंडप होता. म्हणजे असं तुम्ही धरा की पूर्ण आपला औरंगाबाद जिल्हा एवढं काय ते एवढा मोठा. मी तर कमी सांगितलं असेल पण एवढा मोठा मंडप. एकच पाहिजे अजून जे पारेश्वर भगवान की. एवढा मोठा मंडप टाकलेला आहे. सगळे झाले. काल मी सांगितलं थोडक्यामध्ये कशा पद्धतीने स्वागत वगैरे सत्कार सगळा झाला. आणि मग तदनंतर ज्या वेळेला नवरदेव गावा मंडपामध्ये प्रवेश करतो ना, तर अशी पद्धत असते की जी नवरीची आई आहे ती काय जाते, ओवाळायला जाते. जाते की नाही तुमच्याकडं का नाही जात? नाही जात. पण तिथं गेलेली ओवाळायला गेली. जावई बापूंचं प्रथम दर्शन व्हावं म्हणून ओवाळायला गेली. आता सगळं माहिती होतं की ते कसे दिसतात. माझा जावई जीन्स पॅन्ट टी शर्ट घालतो हे माहिती होतं. काय गजचर्म व्याघ्रांबर सगळं स्वरूप माहिती होतं. गेल्या कसं तरी आता इच्छा नाही आहे, कारण की सासूला असं वाटतं आपले आईला की चांगल्यात चांगल्या मुलाला आपली मुलगी द्यावी. पण आता जर मुलीचीच इच्छा आहे तर काय हरकत. गेली ओवाळायला. पण तेवढ्यामध्ये प्रकार असा झाला, ओवाळायला लागली आणि भगवान शंकराच्या गळ्यामध्ये वासुकी नावाचा काय होता आणि तो त्या दिव्याला पाहून घाबरला. कोण? तो साप. आणि त्याने असं फुस्स केलं. फुस केल्याबरोबर तो दिवा काय झाला, विझला. तो दिवा विझल्याबरोबर ज्या मेना माता आहेत भगवंताच्या सासू त्या घाबरल्या.
आणि घाबरण्याच्या नादामध्ये काय केलं, त्या वासुकीलाच तो सोन्याचा ताट मारून फेकला. कोणाला? ते वासुकीला तर काही लागला नाही, भगवान शंकराच्या छातीला तो लागला. आणि भगवान शंकराला वाटलं ही पद्धत असेल की ओवाळून झाल्यानंतर सोन्याचा ताट जावायच्या छातीवर फेकायचा, म्हणून तर ताट चालला आणि भगवंतानी छातीशी लावला. स्वागत सत्कार झालेला आहे, काही हरकत नाही. आणि तदनंतर मग विवाहाची सगळी तयारी झाली, विवाह वगैरे संपन्न होतोय. आणि विवाह संपन्न झाल्यानंतर बसवतात आणि मग एकमेकाची काय करतात, चेष्टा करतात ना. ते पाठीवर काय फोडतात, पापड फोडतात का तुमच्याकडे? का नाही फोडत? नाही, बऱ्याच गोष्टी आमच्याकडं माणसं मेल्यावर जाडतात, तुमच्याकडे कसं नाही? ते तरी सेम आहे म्हणा. जे चेष्टा असतात, मस्करीचे जो नातं असतं, ते पाठीवर पापड फोडले जातात, गुद्दे मारले जातात वगैरे, तर ते चेष्टा चालू आहे. आणि मग हे सगळे ज्या नवरीकडचे आहेत, ज्या नात्याने साल्या लागतात किंवा काय, ते चेष्टा करतात. तसं इथं सगळ्या देव्या चेष्टा करतायत. सरस्वती माता म्हणते, प्राप्ता सती महादेवा धुना प्राणाधिका मुदा दृष्ट्वा प्रियाश्चंद्राभं संतापम त्याचे कामुक. त्यावेळेला सरस्वती माता म्हटली की देवा, आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख होतं ना, ते तुम्ही विसरा. आता तुम्हाला चंद्रासारखी पत्नी मिळाली आहे, म्हणून त्यांचा मुख चंद्रमा पहा आणि दृष्ट्वा प्रिया याश्च चंद्रवह संतापम तेज कामुक, म्हणून तुमचा सगळा संताप सोडून द्या. म्हणून असं सांगतात, माफी मागून बोलतो, मला काही अनुभव नाही, की लग्नाच्या 2 वर्षापर्यंत बायको ही चंद्रासारखी दिसते, असं ऐकलंय मी, चंद्रमुखी दिसते. अरुणदादा बरोबर आहे का माझं म्हणणं? तुमचं घर आलंय का? आलंय का नाही? नाही, मग बिंदास बोला ना, काय अडचण आहे. असं सांगतात की 2 वर्षापर्यंत ती चंद्रमुखी असते, एक मूलबाळ झाल्यानंतर ती सूर्यमुखी होते, आणि त्याच्यानंतर लाईफ टाईम ती काय होते, ज्वालामुखी, असं म्हणतात. बुवा इथे लिहिलंय, माझं काही म्हणणं नाही. पण तुमचं सगळं दुःख काय व्हा, तुम्ही विसरा. लक्ष्मी माता म्हणते, लज्जां विहाय देवेश सतीं कृत्वा स्ववक्षसी तिष्ठं तां प्रति लज्जा प्राणायान्ति यया विना. त्यावेळेला लक्ष्मी माता ही चेष्टा करते की तुमच्या जवळ बसवा, तुमच्या हाताने घास भरवा, तुमची काय आहे, पत्नी आहे, आणि तुम्ही काही कोणाला लाजू नका. आता ते सगळ्या चेष्टा मस्करीच्या भाषा सगळ्या करतायत. आणि लग्न विवाह सगळा पार पडलेला आहे, जेवणाचा विधी सगळा काय असतो तो सगळं झालेला आहे. आणि सगळ्यांचं त्या पर्वतराज हिमालयाने सगळ्यांचं काय यथोचित काय केलेलं आहे, सत्कार केलेला आहे. यथोचित सत्कार केल्यानंतर विदाईचा प्रसंग असतो. आणि विदाईचा प्रसंगाच्या वेळेला ती जी मेना आहे, त्या मेनेने पार्वतीला जवळ बोलवलेलं आहे. आणि पार्वतीला जवळ बोलवून सगळ्या ज्या सिनियर सिटीजन ज्या महिला आहेत, त्या सगळ्या तिला पतिव्रताचा धर्म सांगतात. ते सांगतात, गिरिजे शृणुश्रुपित्या मनवचो धमवर्धनम इहमुत्रानंदकरम शृण्वता च सुखप्रदम. ते सांगतात की तू आता गृहस्थ जीवनामध्ये जाणार आहे, तर गृहस्थ जीवनामध्ये जगत असताना कशा पद्धतीने आचरण करावं ते मी तुला सांगते. धन्य पतिव्रता नारी नान्या पूजा विशेषता पावनी सर्व लोकानां सर्व पापौगनाशनी. आणि या कलियुगामध्ये तीन वस्तू, 3 लोक अतिशय धन्य. एक आहे संत, एक आहे शूर, आणि एक आहे पतिव्रता सती. हे 3 लोक जे असतात ते अतिशय धन्य. पतिव्रता नारी, जे नारी पतिव्रता आहे ते काय अतिशय धन्य. का? तुका म्हणे पतिव्रता तिची कोणावरी सत्ता, देवावरी सत्ता. आणि जे नाही पतिव्रता तिची कोणावरी सत्ता, नवऱ्यावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, पतिव्रतेचा धर्म सांगितला की पतीची सेवा करावी, त्याच्या संपूर्ण कुटुंबाची सेवा करावी. आणि ही कोण शिकवते? मैना आपल्या मुलीला. म्हणून ही कथा आपल्याला शिकवण देते की जी नवऱ्या मुलीची आई असते तिने आपल्या मुलीला जवळ म्हणून हेच शिकवावं की बेटा, काही झालं तरी तुझ्यामुळे घरामध्ये कधीही भेदभाव होता कामा नाही. तुझ्यामुळे एका घराचे 2 घरं होता कामा नये. काही झाला ना त्रास बेटा, सहन कर, तुझंच घर आहे. अरे तुझी सासू जरी तुला काही वायफाळ बोलणारी, थोडं त्रास देणारी असली तरी काही दिवस सहन कर. का? पिकलेलं पान आहे, आज नाही तर उद्या गळेल, पण भविष्यामध्ये तूच काय होशील,
आणि तू जर तुझ्या सेवेने मन जिंकलं तुझ्या सासूबाईंचं तर मग काही अडचण येणार नाही. असं पण एका घराचे 2 घरं होता कामा नये असं ती मेना शिकवते. आणि आजच्या काही मावल्या मुलींना शिकव, बेटा काळजी करू नको, फक्त गेल्या गेल्या जावाई बापूंना तू काय कर ताब्यामध्ये घे आणि फक्त 1 महिना काढ, जास्त त्रास सहन करू नको. तू 1 महिना काढ, आम्ही वैजापूरला खोली पाहून ठेवतो, जास्त तुला टेन्शन घ्यायची गरज नाही आणि काही कमी पडलं तर आम्ही पुरवू. असं शिकवू नका. का आज आपल्या मुलीला आपण शिकवलं ना, दुसऱ्याची मुलगी देखील आपल्या घरामध्ये येणार आहे. आणि त्याच आईने तिच्या मुलीला तसं शिकवलं तर मग कसं होईल. आणि बघा आपला दृष्टीभेद कसा असतो. एका बाईने दुसऱ्या बाईला विचारला, का ग तुझी मुलगी कुठे दिली. म्हणे अमुक अमुक गावाला. जावई, अगं जावई काय सांगू तुला, साक्षात परब्रह्म आहे माझा जावई. म्हणे काय झालं. अगं तुला काय सांगू, माझ्या जावयाचं कौतुक माझ्या तोंडाने होणार नाही, इतका माझा चांगला जावई. म्हणे झालं काय सांग ना. अगं काही नाही, माझी मुलगी कपडे धुवायला लागली की लगेच माझा जावई तिथं जातो आणि कपडे पिळू लागतो, कपडे वाळू लागतो. एवढं प्रेम माझ्या मुलीवर करतो. अगं ती जर भांडे घासायला लागली हे लगेच जातात जावई आणि भांडे हिसळायला लागतात, धुवायला लागतात, तिला सगळ्या प्रकारचे काय करू लागतात. ती जर स्वयंपाक करायला लागली तर हे देखील वाढण्यामध्ये मदत करू लागतात. एवढं प्रेम माझ्या मुलीवर. खरंच मी काहीतरी खूप पुण्य केलं असेल की मला असा जावाई मिळाला. म्हटले वा वा वा, चांगली गोष्ट आहे. आणि तुझा मुलगा, काय सांगू बाई, माझा मुलगा त्याच्या अगोदर खूप चांगला होता, माझा कधी शब्द बोलण्यात नव्हता. पण आता लग्न झाल्यापासून त्यांनी काय खाऊ घातलं, काय काही खाऊ घालतात का मलाही माहिती नाही, पण म्हणतात काय खाऊ घातलं मला माहिती नाही. म्हणजे काय झालं ताई. अहो काय सांगू, ती कोणती सुनबाई माझी, ती कपडे धुवायला लागली की हा लगेच बैलासारखा पुढं पुढं जातो आणि कपडे पिळू लागतो. तिचं भांडे घासायला लागती, लगेच हा पुढं पुढं करतो आणि भांडे धुवू लागतो. ती स्वयंपाक करायला लागली, हा पुढं पुढं जाऊन तिची मदत करतो. अगं माझा मुलगा फार वाईट आहे, तिच्या अधीन चालला गेलाय. आता या दोघा प्रसंगांमध्ये काही भिन्नता आहे का. पण जावयाने काम केलं, मुलीचं तर काय लागतं, गोड लागतं. आणि तेच काम सुनबाईसाठी मुलाने केलं तर गोड लागत नाही. हा दृष्टीभेद आहे. आणि हा भेद असल्यामुळे माणसाला त्याच्या जीवनामध्ये काय भोगावं लागतं, दुःख भोगावं लागतं. म्हणून पतिव्रतेचं नियम सांगितले. भुंजा भुक्ते प्रिये पत्न्यो पतिव्रत्य परायणा तिष्ठेत तस्मिन् शिवे नारी सर्वथा सती तिष्ठती. पतिव्रतेचा एक नियम आहे, म्हणजे ऐकून ठेवा हा, लिहिलंय म्हणून सांगतो की पतिव्रतेने काय करावं, नवऱ्याच्या आधी उठावं. कोणाच्या आधी, पतिदेवांच्या आधी उठावं. पतिदेवांच्या अगोदर स्नान करावं. नाही तर असं सांगू नये आणा बरं पाणी तापून, असं सांगू नये. पतिदेवांच्या अगोदर स्नान करून काय व्हावं, सज्ज व्हावं. पतिदेवाच्या स्नान करावं, पतिदेवाच्या अगोदर स्वयंपाक करावा, पतिदेवाच्या अगोदर जेवण मोकळं व्हावं. काय चुकलं का माझं, काय कधी कधी शब्दातून तोंड निघून जात नाही, ते बी चुकतंय वाटतं काहीतरी. पती काय करावं, इथं काय लिहिलंय, तिष्ठेत तस्मिची वेनारी सर्वथा सत, हा सती तिष्ठती. पती जेवल्यानंतर काय करावं, इथं लिहिलंय पती जेवल्यानंतर काय करावं, जेवण करावं. पती देवाच्या अगोदर जेवण करू नये. पण बघा आता पती फारच बिझी असतील, त्यांना 3-3, 4-4 वाजत असतील घरी यायला, तर मग काय आहे, नाविलाज आहे. आता ते पूर्वीचा काळ आहे, आताच मी काही सांगू शकत नाही. पण असं लिहिलंय, जर पतिदेवांनी काही आपल्याला काम सांगितलं तर आहुता सर्वगृहाणी त्यक्ता गच्छेत तदन कित्तिकम सत्वरम संजली प्रीत्या सुप्रत्यवदेदती. तर सगळे कामं सोडून पतिदेवांचे काय करावं, आज्ञेचं पालन करावं. पतिदेवाला आपला परमेश्वर मानावा. तो परमेश्वर देखील परमेश्वरासारखा असावा. नाही तो परमेश्वर संध्याकाळी जर असा डोलत डोलत येत असेल तर तो परमेश्वर काही कामाचा नाही. पण पतिदेवाची सेवा, कारण की पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता पावती. ते बस पतिव्रतेला एकच नियम सांगितला की तिने पतिदेवाची आणि त्याच्या संपूर्ण काय इथं तर फार अवघड लिहिलंय, जे होणंच शक्य नाही. तीर्थाथिनी तुया नारी पती पादोदिकं पिवेत तस्मिन् सर्वोणी तीर्थानि क्षेत्राणि च संशयः.
सांगितलं जी नारी, अवघड आहे थोडं पण ऐकून ठेवा, ऐकायला काही अवघड नाही. जी नारी रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आपल्या पतिदेवाचे चरण धुते, अवघड आहे थोड्याला, जी पतिदेवाचे पाय धुते आणि ते जल प्राशन करते तर तिला सगळ्या तीर्थ प्राशन केल्याचं काय, तस्मिन सर्वाणी तीर्थानी क्षेत्राणीच न संशय, सगळ्या तीर्थांचं जाऊ द्या, आता लय अवघड आहे इथं. पाय धुणं तर जाऊ द्या, पाय दाबायची सुद्धा सोय नाही. समजा कधी कधी सांगितलं डोकं दुखतं दाबून दे ना, ती म्हणते डोकं काय मान दाबते, हा ना देते दाबून, कायमचं काम संपलं. काळामध्ये भिन्नता आहे, त्या काळातलं सगळं सांगितलेलं आहे. पण होईल तेवढं काय करावं, पतिदेवांची सेवा कर. पुढं सांगितलं पतीचा कधी अपमान करू नये. भरतो देव गुरुर्भर्ता धर्मतीर्थव्रतानि च तस्मात् सर्वं परित्यज्य पती केमं समर्चयेत. आणि पती देवाचा त्याग करून, पतीची अवहेलना करून केलेलं व्रत, केलेलं तीर्थ, केलेला धर्म काही कामाचा नाही. नाही तर वट सावित्रचा उपवास आणि पतिदेवांना सांगावं आज माझा उपवास आहे, मी आज काही बनवणार नाही, 2 कप चहा ठेवा, तुम्ही हे प्या आणि मलाही, आज माझा काय उपवास आहे. आणि कोणासाठी तो उपवास, तोच पती जन्मोजन्मी मिळावा त्यासाठी उपवास. तर त्याचा काही, त्या व्रताचा काही उपयोग होत नाही. यातम कृत्य प्रियम ब्रूयान मुकासा जायते खलुहू. ती पत्नी मुकी होते. कोणती पत्नी? या सपत्नीम तदिश्य दुर्विकास पुन्हा पुन्हा. जी आपल्या पतिदेवाला तू तू करून बोलते, तू कसा आहे मला माहिती आहे, माझ्या बापांनी तुला एवढं दिलं, असं जी बोलते ती काय होते, या सपत्नीम सदिश्यते दुर्भगास पुन्हा पुन्हा. मुकासा जायते खलुहू. ती खल पत्नी मुकी होते, काय होते, गुंगी होते, असं इथं लिहिलंय बा, माझं काही म्हणणं नाही. पण म्हणून पतिदेवाचा कधी अपमान करू नये, असं सगळं फार विस्ताराने त्याचं सांगितलेलं आहे. आणि मग प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये एक प्रसंग येतो, तो म्हणजे आपल्या माहेरचा वियोग तिला होतो आणि माहेर सोडून तिला सासरी जावं लागतं. हा प्रसंग प्रत्येका मुलीच्या जीवनामध्ये येतो. आणि सतीमाता ही आता निघालेल्या आहेत. सतीमाता निघाल्या आणि सगळे वराळ, सगळं मंडप, सगळे सखी वगैरे सगळे रडायला लागल्या. आणि सगळ्यांचं रडणं पाहिलं आणि इथं लिहिलं सर्वाश्च ऋदुनाराय सर्वामासीद चेतनम स्वयं रुरुदम योगेशो गच्छन कोणत्य परप्रभू. आणि सगळ्यांना रडताना पाहिलं आणि भगवान शंकराला वाटलं की हे कंपल्सरी असावं रडणं. तर भगवान शंकरही स्वतः काय लागले, रडायला. असेल, रडावं लागत असेल म्हणून भगवान शंकरही स्वयं रुरुदो योगेशो, योगेश्वर भगवान स्वतः, योगेश्वर भगवान महादेव स्वतः काय रुरुद हो, स्वतः रडायला लागले. मग सरते शेवटी जात असताना आपल्या पिताजी हिमालयाला भेटून हुमसून पार्वती माता रडते. आणि त्यावेळेला स्वयं रुरुद मोहेन वत्सा कुत्वा स्वबक्षशी क्व यातिसेव मुच्छपी शून्यम कुत्वा मुहुर्मुहू. आणि तो हिमालय, तो राजा देखील अतिशय रडायला लागला. बघा हा प्रसंग येतो, त्याला नाविलाज आहे. कारण की हा प्रत्येक बापाच्या जीवनामध्ये हा प्रसंग येतो, कारण की त्याला कन्यादान करावं लागतं. आणि कन्यादानाचं महत् पुण्य आहे. ज्याच्या घरी मुली असतात ते काय आहेत, ते अतिशय पुण्यवान आहेत. आणि ज्याच्या घरी फक्त मुलं आहेत ते पण पुण्यवानच म्हणायचे. आता काय करता, नाही लाजाने म्हणावं लागेल. पापी म्हणून कसं चालेल, पुण्यवानच म्हणावं लागेल. पण लोकांचे एक गैरसमज आजही आहे की एक तरी मुलगा पाहिजे. का? मुली खूप जीव लावतात, मग कमरेत लाथा घालायला पाहिजे नाही का? पण असे सगळेच मुलं वाईट असतात असं नाही. पण तो बाप आयुष्यभर त्या, जोपर्यंत तिचा विवाह होत नाही त्या मुलीला खूप जपतो. आणि ज्या वेळेला तो विरह काल येतो त्यावेळेला सगळ्यांना सांत्वना देणारा बाप, सगळ्यांना रागवणारा बाप म्हणतो, हे रडू नका, जाऊ द्या, आपल्या दीदीला जाऊ द्या, असं अपशकुन करू नका, असं सांगणारा बाप. ज्या वेळेला मुलगी निघून जाते, सगळे झोपून जातात, अंधाऱ्यामध्ये जाऊन तो बाप कोपऱ्यामध्ये जाऊन हुमसून लहान लेकरासारखा तो बाप रडतो.
का रडतो? का की त्याला त्याच्या मुलीची आठवण येते आणि तो विचार करतो की माझी आई मेल्यानंतर मला प्रेमाने घास भरवणारं कोणी नव्हतं. पण ज्या वेळेला मला मुलगी झाली, तिने मला पहिल्यांदा बाबा म्हटलं, त्यावेळेला तिच्यामध्ये मला माझी आई दिसायला लागली. आणि ज्या वेळेला ती लहान होती, टुमुक टुमुक चालायची, त्यावेळेला ती तिच्या ताटलीतला डाळ भात मला तिच्या हाताने मला भरवायची. आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. त्या दिवसापासून मला ती प्रेमाने जेवू घालते. पण माझी मुलगी गेली ना, आजपासून माझं पोटभर जेवणं गेलं, मला प्रेमाने घास बनवला आणि माझ्या जीवनातली व्यक्ती काय झाली, चालली गेली. त्या बापालाही दुःख होतं. तशा पद्धतीने त्या हिमालयाला देखील दुःख झालेलं आहे. आणि इकडं भगवान शंकर आपल्या पत्नीला घेऊन कैलासामध्ये आलेले आहेत. आणि कैलासामध्ये आल्यानंतर पती पत्नीचा संसाराला प्रारंभ झाला. एकांतामध्ये बसलेले आहेत. आणि एकांतामध्ये बसलेले असताना इकडं तारकासुराने थैमान माजवलेला आहे. आणि तारकासुराने थैमान माजवल्यामुळे सगळे देवतांनी ज्या वेळेला शंकर पार्वती एकांतामध्ये होते, तो एकांत भंग केला. आणि एकांत भंग केल्यामुळे शिवजींचं आवाहन करू लागले. आणि शिवजी प्रकट झालेले आहेत. शिवजी प्रकट झाले, पण पार्वतीला राग आला. पार्वती माता मग त्या सगळ्या देवतांना शाप देतात. स्वार्थम हेतो महेशान माराध्यम परमं प्रभुम नष्टम चक्रो महद्विहार वंद्या भव महम सुराहा. सांगितलं, मी शाप देते देवतांनो की तुमच्या सगळ्या पत्न्या काय होतील, वाज होतील, तुम्हाला पुत्र संतती होणार नाही, असा शाप दिला. पण त्यांचं कार्य सफल व्हावं त्यासाठी भगवान शंकराच्या डोळ्यातून शक्तीपात झाला. आणि ती शक्ती कोणालाही धारण करता येईना, म्हणून ती शक्ती एका कबुतराने ती शक्ती काय केली, गिळंकृत केली. पण त्याला देखील धाव व्हायला लागला. आणि म्हणून ते गंगेमध्ये जाऊन त्याने ते शक्तीचा काय केला, शक्ती तिथं प्रवाहित केली. आणि ते गंगेलाही ती शक्ती सहन होईना. त्यावेळेला तिथं 6 कृतिका नावाच्या मुली स्नानासाठी आल्या होत्या. आणि ती जी शक्ती होती त्या 6 कृतिकांमध्ये समाहित झाल्या. आणि कालांतराने त्या 6 काय झाला, 6 मुलं झाले. आणि ते 6 मुलं ज्या वेळेला एकत्र आणण्यात आले, ते सगळ्यांचं काय झालं, ते एकच स्वरूप त्यांचं झालं. मार्गमासे स्थिते पक्षे तिथ्य शाष्टाम मुनीश्वर प्रादुर्भाव मुक्तस्य शिवपुत्रस्य भूतले. आणि त्यांचं त्या कृतिकांद्वारे त्या पुत्रांचा जन्म झाला आहे. म्हणून त्यांचं नाव ठेवण्यात कार्तिक. बोल कार्तिक महाराज की जय जय. कार्तिक स्वामींचा जन्म झालेला आहे. आणि तदनंतर एके दिवशी कार्तिक स्वामी गंगा नदीच्या किनारी फिरत असताना विश्वामित्र तिथं भेटलेले आहे. आणि विश्वामित्र आणि कार्तिक स्वामी यांचा सुंदर असा संवाद आलेला आहे. एके दिवशी पार्वती मातेला आपल्या पुत्राची आठवण झाली आहे. आणि म्हणून त्यांनी भगवान शंकराला सांगितलं की मला पुत्राचं मला भेटायचं आहे. त्यावेळेला त्यांनी अग्नीला विचारलं. अग्नी सांगितलं, वीर्यम सोडून शकतो हम तत्व शंकर पर्वते. त्यांनी सांगितलं की ती तुमची जी शक्ती आहे, मी ती शक्ती धारण करू शकत नव्हतो, म्हणून मी ती पर्वतावर सोडली. पर्वताने सांगितलं की मी ती गंगेमध्ये प्रवाहित केली. आणि गंगेने सांगितलं की त्या कृतिका नावाच्या ज्या मुली आहेत त्यांच्याजवळ तुमचा पुत्र आहे. आणि भगवान शंकर आणि पार्वती माता त्या कृतिकांजवळ जातात आणि त्यांच्याकडून भगवान शंकराला काय करतात, आपले कार्तिक स्वामींना कडून घेतात आणि आपल्या कैलास पर्वतामध्ये आणतात. आणि कैलास पर्वतानंतर आणल्यानंतर त्यांचं चांगल्या पद्धतीने त्यांचं स्वागत आदरात ते सगळं होतं. त्यांना सर्व प्रकारच्या विद्या काय होतात, शिकवली जाते. आणि तदनंतर ते कार्तिक स्वामी त्या तारकासुराचा वध करतात. ती कथा येते. चला, आपल्याला ते काही पाहायचं नाही एवढं. तदनंतर प्रश्न विचारला, इत्यं कथितं सर्वं कौमारं चरिते मुने सैवंच सुखदं दिव्यं किमन्यश्रोतुमिच्छसी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही एका कुमाराचं म्हणजे एका मुलाचं चरित्र आम्हाला सांगितलं, पण मला दुसरा जो मुलगा आहे त्याचा जन्म कसा झाला ते तुम्ही आम्हाला सांगा. अधुना श्रोतुमिच्छामि गाणेशं
वृत्तमुत्तमं तज्जन्मचरितं दिव्यं सर्वलोक मंगलम मंगलम. जे सगळ्या जगाचं मंगल करतात असे भगवान गणेश यांचं आम्हाला जीवनाची यांचं प्रागट्य कसं झालं ती कथा आम्हाला सांगा. त्यावेळी ते ब्रह्म भगवान सांगायला लागले, कल्पभेदाब गणेशस्य जनी प्रोक्ता विधे परात शनी दृष्टम शिरच्छिन्नम संचितम गजमाननम. आणि मग त्या गणेशांचा जन्म कसा झाला ती गोष्ट सांगतात. कल्पभेदाने ती गोष्ट कशी झाली ते सांगतात की एकस्मिन्नेव काले च जया विजया सखी पर्वत्याच मिलित्वा वै विचारे तत्परा भवत. एक दिवशी कैलासामध्ये पार्वती माता एकांतामध्ये असताना त्यांच्या जया आणि विजया नावाच्या सखी फ्रेंड्स त्यांच्यासोबत होत्या आणि ते स्नान करण्यासाठी स्नानगृहामध्ये बाथरूममध्ये जायला लागल्या. आणि त्यावेळेला कुठंतरी कोणतरी द्वारपाळ दारात पाहिजे रक्षण करायला. आणि म्हणून पार्वती मातेने अंगाला उटणं लावलं होतं. काही लोक म्हणतात ते अंगाचा मळ काढला आणि त्या मळाने काय केलं ते गणपती मळ न होता तो उटणं होतं लावलेलं अंगाला जे स्नानाच्या अगोदर लावतात. तर त्या उटण्याला काय अंगातून काढलं आणि त्याचं एक बालक तयार केला. त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकल्याबरोबर त्याच्यातून एक पुत्र जन्माला आला. आता त्यांचा जन्म नाही त्यांचं प्रागट्य होतं म्हणून चांगल्या कौमार वयामध्ये ते आलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की माता किम कार्य विद्यते तेद्य कर्माणि तवोदितम युक्त्वासा तदा तेन प्रत्युवाच सुताम शिवा. त्यावेळी सांगितलं की आई साहेब माझा उत्पत्ती माझा जन्म कशासाठी झालाय ते तुम्ही मला सांगा. त्यावेळेला पार्वती मातेने स्नानगृहामध्ये जाते आणि माझ्या लज्जा रक्षणाच्या निवारणार्थ तू इथं थांब आणि तू इथं कोणाला म्हणजे कोणालाही घरामध्ये प्रवेश करू देऊ नको. जर कोणी अचानक प्रवेश केला तर माझ्या स्नानामध्ये काय येईल व्यत्यय येईल असं म्हणून त्या बालकाला ते जे कैलास आहे स्नान जे रूम आहे स्नानगृह आहे तिथं उभं केलेलं आहे आणि तो तिथं काय देतोय पहारा देतोय. चला गणेशजी आले असतील तर येऊ द्या. आणि ते तिथं पहारा देत आहेत. आणि पार्वती मातेचे मिस्टर कोण भगवान शंकर हे एखाद्या भक्ताला दर्शन देण्यासाठी म्हणा वरदान देण्यासाठी बाहेर गेलेले आहेत. आणि तदनंतर ते आपल्या गणांसहित कैलासामध्ये आले. बोल शंकर भगवान की जय. गणांसहित परत आलेले आहेत आणि भगवान शंकरांनी केला की चला आपलं घर आहे घरामध्ये प्रवेश करू. आणि घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यामध्ये पाहिलं की एक नवीनच बालक आहे. अरे हा बालक कुठून आला काय आला असा मनामध्ये प्रश्न आला. आणि त्यावेळेला जाऊ द्या असेल कोणाचा तरी बालक असं म्हणून मधी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे माझं बोललेलं गेलं बाया तुम्ही सगळे तिथंच पाहताय दादा मी काय सांगतच नाही. मग आले का पुढे या. आणि मध्ये प्रवेश केलेला आहे. तेवढ्यामध्ये भगवान शंकर हे समोर आलेले आहे. भगवान शंकर जरासा ब्युटी पार्लर मध्ये गेले होते म्हणून थोडे बिझी झाले होते. आणि म्हणून भगवान शंकराला वाटलं कोणाचा तरी बालक असेल. आता पुढं काय सांगू शंकर पाहिजे. आणि कसं आहे तो देव आहे. देव काय सौगाच येतो का थोडंसं काय करावं लागतं त्यांचं नामचिंतन करावं लागतं. आपण सुद्धा 2 मिनिटं नामचिंतन करू तोपर्यंत त्यांचं डेंटिंग पेंटिंग काय ते होऊन जाईल का नाही. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ताली वाजवून सगळ्यांनी म्हणा. ओम नमः शिवाय. तर आपल्याला असं वाटतं की भगवान शंकर इथं आले पाहिजे तर सगळ्यांनी ताली वाजवून बोलायचंय. ओम नमः शिवाय ओम
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला 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 जय हो ताड़ी ताड़ी हाँ सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए हैं मेरे सरकार आए हैं मेरे सरकार आए हैं लगी या भी दुल्हन सी जय हो मेरे सरकार आए हैं सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए जय हो ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय जय हो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय हो बोल शंकर भगवान की माहेश्वर भगवान की हर हर महादेव आणि भगवान शंकराने प्रवेश केलेला आहे आणि मला काय विचारताय टाइम आहे पार्वती माताला अजून भरपूर टाइम आहे टाइम होता कशाला आणलं आंघोळ चालू अजून आंघोळ झाली परत जाऊ द्या बरं पार्वती मातेला थोडस अजून टाइम आहे त्यांना युटर्न ते भगवंत सुद्धा ऐकतो हे का हा आता सांगितलं ना देवा परत जातील ते जावं लागेल फक्त या व्यासपीठापुरता हा खाली उतर तर कुत्रही ऐकणार नाही तो भाग वेगळा एकदा सगळ्यांनी म्हणा पारेश्वर भगवान त्या वेळेला सांगितलं मध्ये जावं लागले त्या मुलाने अडवलं हा मुलगा काही अडवण्याच्या स्थितीत दिसत नाही कसं अडवणार एकच दिन म्हणा थांबता सांगितलं नाही सांगितलं तुम्ही कोण आहात तुम्हाला मध्ये जाता येणार नाही त्यावेळेला ते म्हणते अरे मला ओळखत नाही हे माझं घर आहे माय होम आणि मला जाऊ देत नाही मी कोण आहे माहिती का अरे मूर्खा मूर्खोसिम तो न जानासी शिवहम गिरिजापती स्वगृहम या मेरे बाल निषेधसी कथमी माम अरे मूर्खा तुला माहिती की मी कोण आहे तुम्ही कोण आहेत अरे मी शिव आहे शिव म्हणजे शिव कोण गिरिजापती ज्या पार्वती मातेचं तू काय करतोय रक्षण करतोय तिचा मी पती आहे आणि हे काही दुसऱ्या तिसऱ्याचं घर नाही माय होम स्वगृहम या मेरे या माझ्या घरामध्ये मी जातो आहे बाल निषेधसी कथम ही माम तुम्हाला कस काय अडवतोय माझ्या स्वतःच्या घरामध्ये तू कोण आहे अडवणारा या घराचा मालक मी आहे त्यावेळेला तो म्हटला बघा मला काही तशी आज्ञा दिली नाही मला काही मातेने तसं सांगितलं नाही की कोणालाच येऊ देऊ नको पण त्रिशूल धारण केलेले गज चर्म व्याघ्रंभ धारण केलेले तुझे पप्पा त्यांनाच मात्र येऊ दे असं काही मला सांगितलं हा तुम्ही कशावरून त्यांचे पती आहात मी तुम्हाला ओळखत नाही मला काही तशी आज्ञा नाही त्यावेळेला भगवान शंकराला वाटलं लहान बालक आहे लहान बालकाशी काय संवाद करावा काय तो त्रिशूल का माझ्या जवळ येतो काय माहिती आता काय बोलावं या बालकाशी म्हणून शिवगणांना बोलवलं भगवंताचे पार्षद आले आणि भगवंताचे पार्षद म्हणतात रे रे तुम सुण मे वै बाल बालात किम परिभाषसे
इतस्त्वं द्रुता याही नो चेन मृत्यू भविष्यति. अरे बाबा, हे बालका, तुला जर मृत्यूची भीती असेल यांना जाऊ दे. हे खरंच गिरिजापती आहेत, यांचा अपमान करू नको. हे महादेव आहेत, हे महाकाल आहे. काल देखील यांना घाबरतो आणि काल देखील यांना काळामध्ये देखील यांना अडवण्याचं सामर्थ्य नाही आणि तो यांना अडवण्याचा प्रयत्न करतोय. बाबा, असं नको करू. पण काही केल्या तो बालक कोणाचाही ऐकेना. सरते शेवटी भगवान शंकर पुन्हा समोर गेलेले आहेत. समोर गेल्यानंतर पुन्हा सांगतात, बाळा माझं ऐक. पण ते बाळ काही ऐकायला तयार नाही. सरते शेवटी भगवान शंकराचा स्वभाव हे क्षणे रुष्ट्वा क्षणे तुष्ट्वा, रुष्ट्वा तुष्ट्वा क्षणे क्षणे. क्षणामध्ये भगवान शंकराला काय आला? राग आला. भगवान शंकराला वाटलं हा माझा अपमान करतोय, म्हणून भगवान शंकरांनी त्रिशूळ उचलला आणि तो जो बालक होता तो बालकावर तो त्रिशूळ फेकून मारला. आणि तो बालक जागच्या जागी गतप्राण झाला. आणि त्याचं जे मुंडकं होतं ना, इतक्या जोरात त्रिशूल मारला ते मुंडकं डायरेक्ट औरंगाबादला जाऊन पडलं. म्हणजे आता काय सांगू, इतक्या लांब जाऊन ते मुंडकं पडलं. सगळीकडे हाहाकार झाला. आणि तोपर्यंत पार्वती मातेचा सगळा शृंगार पाय वडील जा इकडून. आणि मग त्यावेळेला झोप लागली. पार्वती माता तिथं आल्या. पार्वती माता तिथं आल्या. पार्वती माता तिथं आल्या. आल्या का झोपल्या? आल्या आल्या. पार्वती माता तिथं आल्या आणि पार्वती मातेने पाहिलं की माझा बाळ मरून पडलेला आहे. पार्वती माता भगवान शंकराला म्हणते, देवा बोला ना एकमेकाशी. त्यांना वाटतं घरी बोलायचं, इथेही बोलायचं. त्यावेळेला देवा हा माझा बालक मेला कसा? त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती बघ, हा माझा अपमान करत होता, याला मी माझा परिचय दिला, पण हा मला आतमध्ये जाऊ देत नव्हता. त्यावेळेला पार्वती माता म्हटली, तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता आणि तुम्ही आतमध्ये जाऊ दिलं नाही, हे फार चुकीचं केलं. आणि जर तुम्ही माझ्या बालकाला जर जिवंत केलं नाही तर मग लक्षात ठेवा, मी या संपूर्ण त्रैलोक्याचा काय करेल? नाश करेल. असं आदिशक्तीला राग आला. त्यावेळेला ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र, चंद्र, ते कोणी जाणार नाही आज, पण इंद्र, चंद्र, महेंद्र सगळे तिथे उपस्थित झाले. सगळे घाबरायला लागले आणि सगळे पार्वती मातेला विनंती करू लागले, देवीला विनंती करू लागले की देवी, जे झालं ते झालं. ही अकस्मात ही घटना घडली, हा अपघात होता आणि अपघात म्हणून सोडून द्या. पण काही केल्या पार्वती मातेचा राग शांत होईना. त्यावेळेला भगवान शंकर पार्वतीला सांगतात, बघ, एकदा जो मेला तो पुन्हा जिवंत होऊ शकत नाही, म्हणून आता काही पर्याय नाही, जे झालं ते झालं. पण पार्वती माता म्हटली, जर माझा बालक जिवंत झाला नाही मग मी त्रैलोक्याचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला भगवान विष्णूने सांगितलं की देवा, तुम्ही महाकाल आहात, तुम्ही ठरवलं तर काही होऊ शकतं. तुम्ही त्या बालकाला जिवंत करा, महामृत्युंजयचा मंत्र म्हणा, निश्चित तुमच्या कृपेने तो बालक काय होईल? जिवंत होईल. अरे ठीक आहे, तो बालक जिवंत होईल, पण त्याचं मुख कुठं गेलं हे काही माहिती नाही. आणि मग त्यावेळेला त्यांनी शिवगणांना पाठवलं आणि शिवगण पूर्ण वनामध्ये फिरू लागले. पूर्ण वनामध्ये फिरत असताना त्यांना त्या बालकाचं मुख मिळालं नाही. त्या बालकाचं मुख मिळालं नाही, कारण की ते बालकाचं मुख कुठं चाललं गेलं? चंद्रलोकामध्ये ते बालकाचं मुख चाललं गेलं. इकडं वनामध्ये त्या बालकाचं मुख शोधतायत आणि त्या बालकाचं मुख काही सापडत नाही. पण एक हत्ती मेला होता आणि परिणामतः त्या हत्तीचंच मुंडकं तिथं आणण्यात आलं. आणि हत्ती हा अतिशय काय असतो? बुद्धिमान असतो. पूर्वीच्या काळामध्ये असा प्रकार व्हायचा. पूर्वी काही निवडणुका होत नव्हत्या. पूर्वीच्या काळामध्ये जर एखादा राजा अकस्मात मेला आणि त्याला जर पुत्र संतती नसेल तर त्यावेळेला काय करायचे? हत्तीच्या सोंडेमध्ये पुष्पमाळा द्यायची आणि हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा घालेल तर सगळे त्या निर्णयाचा सन्मान ठेवायचे आणि सगळे त्या व्यक्तीला राजा म्हणून काय करायचे?
स्वीकारायचे, पण लक्षात ठेवा तो हत्ती जो योग्य आहे त्याच योग्य व्यक्तीच्या गळ्यामध्ये काय घालायचा, माळा घालायचा. हा पूर्वीचा काय होता प्रकार होता. म्हणजे गज हे अतिशय काय असतात, बुद्धिमान असतात. आणि म्हणून ते गजमुख आणण्यात आलं. आणि ते गजमुख आणण्यात आलं आणि भगवान शंकराने त्या संजीवनी मंत्राद्वारे त्या गजमुख त्या बालकाच्या त्या राहिलेल्या धडाला जोडलं. आणि मग त्यांचा काय झाला, ते पुन्हा जिवंत झाले. आणि तो दिवस होता, तो होता भाद्रपद कृष्ण चतुर्दशी. चतुर्थ्याम त्वाम समुत्पन्नो भाद्रे मासी गणेश्वर आसिते च तथा पक्षम चंद्रश्चोदये शुभे. आणि साक्षात गणपती महाराज तिथं प्रकट झाले. बोल गणपती भगवान की जय. आणि गणपती महाराजांचा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि सगळ्या कैलासामध्ये आनंदी आनंद झालेला आहे. आणि मग सगळीकडे गणपती महाराजांचा जन्म झाला आहे म्हणून सगळीकडे सजवतायत आणि सगळीकडे आनंद घेतायत. आपण देखील आपल्या जागेवर 2 मिनिटं उभं राहून गणपती भगवंताच्या जन्माचा आनंद घ्यायचा आहे. हुआ गणपती का जन्म, हुआ गणपती का जय हो. जन्म हुआ गणपती का, जन्म हुआ गणपती का, जन्म हुआ गणपति का, जन्म हुआ गणपति का, जन्म हुआ गणपति का, जन्म हुआ गणपति का. बोल गणपती महाराज की जय. जय हो. ब्रह्मा भी नाचे विष्णु भी नाचे, ब्रह्मा भी नाचे विष्णु भी नाचे, नंदी भी नाचे संग भृंगी भी नाचे, ब्रह्मा भी नाचे विष्णु भी नाचे, नंदी भी नाचे संग भृंगी भी नाचे. सब नाच रहे, जय हो, सब नाच रहे. तुम्हाला नाचायचं नाही का? चला आरती करून घेऊ मग. सब नाच रहे झुम झुम, सब नाच रहे झुम झुम. जन्म हुआ गणपति का, जन्म हुआ गणपति, जय हो. जन्म हुआ गणपति का, जन्म हुआ गणपति, जय हो. तुमसे बढ़कर को देवा, तुमसे बढ़कर जय हो. गणपति देवा तुमसे बढ़कर को, तुमसे बढ़कर को. और तुम्हारे भक्त जनों में, और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर को देवा, हमसे बढ़कर. बोल गणपति महाराज की जय. गणपति देवा तुमसे बढ़कर को देवा, तुमसे बढ़कर को जय हो. महिमा बड़ी है दर्शन की, महिमा बड़ी है दर्शन की, बड़ी है दर्शन की. बिन मांगे पूरी हो जाए जो भी इच्छा हो मन की, जो भी इच्छा हो मन की, हो जो भी इच्छा हो मन की. गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया.
गणपति देवा तुमसे बढ़कर को स्वामी तुमसे बढ़कर को जय हो देवा हो देवा तुमसे छोटी सी आशा लाया छोटे हैं दाता मांगने से सब आते हैं पहले सच्चा भक्त है माता हो सच्चा भक्त ही है पाता गणपति बाबा मोरया गणपति मोरया हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर को स्वामी तुमसे बढ़कर को और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर को स्वामी हमसे बढ़कर गणपति बाबा गणपति मोरया तर आता गणपती महाराजांचा जन्म झालेला आहे आणि गणपतीचा आनंदही आपण घेतलेला आहे. तर आता 2 मिनिटं जागेवर सगळ्यांनी बसून घ्या. तर उद्या आपल्या कथेचा 7वा दिवस सांगतेचा दिवस आहे, म्हणून उद्या सगळ्यांनी येताना